हाय फ्रेंड्स, सर्व माझ्या मैत्रिणींनो, बघा मी मस्त कोळंबीची भाजी दाखवते. त्याच्यासाठी वाटण घेतलं आहे. कोथिंबीर, खोबरं, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि हे फोडणीसाठी टाकणार आहे. कांदा, बटाटा, कैरी असं टाकून बनवणार आहे कोळंबीचं कालवण. कढईत टाकते तेल. कांदा छान लाल करून घे. आता टाकते टोमॅटो. हे माझं घरगुती स्वतः बनवलेलं लाल तिखट घरगुती मसाला. मस्त झणझणीत असं कोळंबीचं कालवण करते. छान असं परतून घेते. त्यात घालते हा बटाटा, वाटण, मस्त असं वाटण हिरवं केलं, खोबरं, लसूण, अद्रक आणि टोमॅटो, मच्छीचं वाटण परतते. छान तेल सुटेपर्यंत वाटण. एवढे भांडे आहेत, ते पण मी मच्छीची भाजी फोडणी देते. वाटण छान परतून झालं. आता त्याच्यात घालते मीठ, हळद आणि ही कोळंबी आणि कैरीचे तुकडे. छान हलवून वाफेवर घेते, म्हणजे मस्त होती. बघा तयार अशी कोळंबीची भाजी मस्त. बघा मी एवढे भांडे पण एकीकडं घासले आणि इकडं भाजी पण तयार कोळंबीचं लबलबीत कालवण. या खायला कोळंबीची भाजी. बघा माझ्या घरच्या मसाल्याचा कट पण कसा आलाय.